बघा, हाच आहे तो नराधम बाप ज्याने आपल्या एकुलत्या एक मुलीचा म्हणजेच मयुरीचा खून केला आहे। या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा होणार की फाशीची हेच आता आपण पाहणार आहोत। अरे मारा! अरे लाज नाही वाटत तुला? मुलीला मारून सगळ्यांसमोर दुःखी असण्याचं नाटक करतोस? हा, तुझा पण गळा चिरला पाहिजे। अरे बाप म्हणायच्या लायकीचा नाही आहेस तू, नालायक आहेस तू, नालायक। मी नाही मारलं माझ्या मुलीला, मी नाही मारलं। अरे बाप आहे मी तिचा, तुम्ही माराल का तुमच्या मुलीला? मी माझ्या चकुलीला नाही मारलं, तिच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे मी नाही मारलं, मी निर्दोष आहे। भाऊजी काहीतरी करा, माझ्या नवऱ्याला वाचवा, त्याने काही केलं नाही। काळजी करू नका, मी रमेशला काहीच होऊ देणार नाही। आपल्या मयुरीला न्याय मिळेल, नक्की मिळेल। शांत व्हा, मी सांगतो। आम्ही केलेल्या तपासानुसार रमेश पवार यांनीच आपल्या मुलीचा आणि नोकर दिनकर याचा खून केलेला आहे असं निष्पन्न झालं। सर, या दोन्ही खुनामागचं कारण काय आहे? यामागे दोन कारणं असू शकतात। पहिलं कारण म्हणजे मयुरी आणि दिनकरचे खूप घट्ट संबंध होते। ते कोणत्या पातळीचे संबंध होते याचा प्रत्यय रमेश पवारांना 15 तारखेच्या रात्री झाला। त्यांनी त्या दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, त्यांना प्रचंड राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी दोघांचाही खून केला। आणि सर दुसरं कारण? दुसरं कारण म्हणजे रमेश पवार यांचे त्यांच्याच क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर अनन्या जोशी यांच्याशी अनैतिक संबंध होते। ही गोष्ट त्यांच्या मुलीला आणि नोकराला कळाली होती। पवार आणि जोशी कुटुंबाचे हे सिक्रेट बाहेर पडू नये असे रमेश पवारांना वाटत होते। तुम्हाला खुनाचं हत्यार सापडलं आहे का? नाही, आमचा तपास सुरूच आहे, पण आम्हाला खात्री पटली आहे की हे दोन्ही खून रमेश पवार यांनीच केलेत। खोटं आहे, सगळं खोटं आहे। माझा भाऊ खुनी नाही आहे, रिस्पेक्टेड डॉक्टर आहे। मी आतापर्यंत पोलिसांचा आदर करत होतो, पण मला वाटलं होतं की खऱ्या खुन्याला फासावर लटकवतील, पण नाही, आमचा अपेक्षाभंग झालाय। पण सर, पोलीस हे मुद्दाम करतायत असं का वाटतंय तुम्हाला? कारण ही केस त्यांना लवकरात लवकर बंद करायची आहे। एका निष्पाप माणसाला फासावर देताना त्यांना काही वाटणार नाही, काही फरक पडणार नाहीये। या आईने तिची मुलगी गमावली आहे, आता तिच्या सौभाग्याला पण धोका आहे। तिची अवस्था कुणीच समजून घेणार नाही ना, पण मी सोडणार नाहीये, मी वरपर्यंत जाणार आहे। मयुराला तर न्याय मिळणारच आहे, पण माझ्या भावाला पण मी न्याय मिळवून देणार आहे। पहिलं कारण म्हणजे मयुरी आणि दिनकरचे खूप घट्ट संबंध होते। ते कोणत्या पातळीचे संबंध होते याचा प्रत्यय रमेश पवारांना 15 तारखेच्या रात्री झाला। त्यांनी त्या दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, त्यांना प्रचंड राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी दोघांचाही खून केला। हे काय चाललंय? हे काय झालं? नाही, तिचे डॅड तिला मारूच नाही शकत। दिस इज नॉट राईट। हो हो हो, खोटं आहे सगळं हे, आपण काहीतरी करायला हवं। हो बेटा, करू काहीतरी। तू शांत होय, तू अगोदर शांत हो, शांत हो, तू शांत हो। नमस्कार, मी अभिजित खांडकेकर। सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। रमेश पवार हेच खरे खुनी आहेत का, यावरून लोकांमध्ये आणि मीडियामध्ये वेगवेगळ्या चर्चा झडत होत्या, वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या। खरं काय खोटं काय याबद्दल एक मोठा संभ्रम निर्माण झाला होता। अनेकांनी तर रमेश पवार यांना नराधम बाप अशी उपाधीही देऊन टाकली होती। पण या सगळ्या गोष्टी चालू असताना पवारांचे नातेवाईक मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते। त्यांनी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडेही मदत मागितली आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं। या केसमध्ये अखेर सीबीआयच्या टीमचा शिरकाव झाला। जैन सर,
संजय चव्हाण. जय हिंद. नरेंद्र जाधव, CBI. आम्हाला कळवण्यात आलं होतं तुम्ही येणार आहात म्हणून. गुड. मग आता फॉर्मॅलिटीज सुद्धा पूर्ण करूया. फडणवीस, मयूर पवार आणि दिनकर मोरे यांची मर्डर केस आम्ही टेक ओव्हर करतोय. ओके सर, आम्हाला वाटलं नव्हतं हे प्रकरण CBI पर्यंत आहे. ॲक्च्युली मीडियाने ही केस मोठी केली आहे सर. TRPचा खेळ आहे सगळा. फ्रँकली स्पीकिंग तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता. काही हरकत नाही, आमच्याकडे भरपूर वेळ आहे. बघूया कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय ते. आम्ही ही केस इथूनच इन्व्हेस्टिगेट करणार आहोत. आमच्यासाठी एखादी रूम अरेंज करता का? हो नक्कीच. चल. आता खरं खोटं जगासमोर येईल बघ. हां हां खरं आहे. अरे केस CBI कडे गेली आहे ना आता माझा भाऊ नाही जास्त दिवस जेलमध्ये राहणार. आता आम्हाला नक्की न्याय मिळेल. हो चल बाय. प्राजक्ता, अगं सकाळपासून नुसते फोन चालू आहेत, मेसेजेस चालू आहेत. तू बघ, मी माझ्या भावाला सोडवण्यासाठी ना कुठल्याही थराला जाईन. अहो एक विचारू तुम्हाला, तुम्हाला 100% खात्री आहे की रमेश भाऊजी निर्दोष आहेत म्हणून? म्हणजे अहो रमेश भाऊजी किती गरम डोक्याचे आहेत. साध्या साध्या गोष्टीवरून आदळापट करतात. कदाचित त्यांनीच रागाच्या काय भरात. बोलतोस तू? डोकं फिरलंय का तुझं? हां आता तू पण माझ्या भावावर आरोप करणार आहेस? अहो आरोप नाही करत आहे, एक शक्यता सांगते. खड्ड्यात गेली तुझी शक्यता. तुझ्यापेक्षा मी माझ्या भावाला जास्त ओळखतो आणि ही वेळ आपल्या माणसांना सपोर्ट करायची असते, त्यांच्यावर संशय घेण्याची नसते. शराब. आणि ये बाई, मी पाया पडतो तुझ्या, त्या पोलिसांसमोर असलं काही बोलू नकोस. हा आधीच माझा भाऊ गोत्यात आहे. त्या पोलिसांना काय निमित्त लागतं फक्त. शांत राहा जरा प्लीज. मी माझ्या मुलीवर कधी साधा हात सुद्धा उचलला नाही. रागाच्या भरात कधीतरी ओरडायचो तिच्यावर मी. माझ्यामुळे कधी तिला साधं खर्चटलं सुद्धा नाही. पोलीस म्हणतात की माझ्या हातानं माझ्या मुलीचा का. घ्या पाणी घ्या. शांत हो. थँक्यू. चला, मान्य आहे की तुम्ही तुमच्या मुलीचा खून नाही केला, पण मग तुमच्या मुलीचा खून तुमच्या बाजूच्या बेडरूममध्ये झाला तरी तुम्हाला तिच्या किंचाळण्याचा आवाज आला नाही? मी पोलिसांना सांगितलं होतं. हो हो, ते स्टेटमेंट वाचलं तुमचं. तुमचा AC खराब होता, त्याच्या आवाजामुळे तिच्या किंचाळण्याचा तुम्हाला आवाजच आला नाही, बरोबर ना? आणि हेच खरं आहे, ते पोलीस माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मिस्टर पवार, तसंही तुमच्यावर विश्वास ठेवणं कठीणच आहे. पाटील रेडी? हो सर. फडणवीस जा तिथे. तुम्ही तेच थांबा. सर आवाज आला? अजिबात नाही. पाटील, सर ACचा आवाज 90 डेसिबल दाखवत आहे, खूप जास्त आहे. आणि त्यात हा दरवाजा बंद आहे, बाहेरचा कोणताही आवाज आत येणं शक्यच नाही. फडणवीस या माझ्याबरोबर.
सर आता आवाज आला? येतोय. याचा अर्थ दरवाजा अर्धा उघडा असला आणि हा AC चालू असला तरी बाहेरचा आवाज आत येतो. तुम्हाला काय वाटतं, CBI खऱ्या गुन्हेगाराचा शोध लावून तुमच्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करू शकतील का? माणूस आशेवरच जिवंत राहू शकतो ना, पण कधी कधी भीती वाटते की मला सुद्धा एखाद्या खोट्या आरोपाखाली जेलमध्ये डांबलं जाईल. पण खरं सांगते, आमची अशी अवस्था बघून आमच्या मुलीचा आत्मा नक्की तळमळत असेल. खरं तर धीर खचलाय माझा. मला नाही माहिती आम्हाला न्याय मिळेल की नाही. सर मी नीलम पवार यांचे कॉल रेकॉर्ड चेक केले. सर हे बघा, 16 सप्टेंबरला सकाळी 6:30 वाजता नीलम पवार यांच्या फोनवरून दिनकर यांना कॉल केला गेला. सर कॉल रिसीव्ह झाला, पण तो 2 सेकंडमध्ये कट झाला. आणि सर तेव्हापासून दिनकरचा फोन बंद येतोय. मयुरी आणि दिनकर या दोघांचाही मोबाईल अजून रिकवर झालेला नाही आहे, बरोबर? हो सर. बरं, या दिनकरचं लास्ट मोबाईल लोकेशन काय दाखवतं? सर खेरवाडी. खेरवाडी? हे नाव कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय. हो सर. सर रमेश पवार यांचा असिस्टंट शैलेश आणि त्यांचा ड्रायव्हर विलास हे दोघंही त्या एरियामध्ये राहतात. ओके. तसं बघायला गेलं तर रमेश पवार यांच्या विरोधात आपल्याकडे ठोस पुरावा नाही आहे. नाही कुठलं हत्यार सापडलंय, नाही कुठले फिंगरप्रिंट सापडले. याचा अर्थ खुनी कोणीतरी दुसराच आहे. बरं, हा दिनकर आणि शैलेश हे एकमेकांना ओळखतात ना? हो सर, दोघंही एकाच गावातलेत. कदाचित या दिनकरचा बंद असलेला मोबाईल शैलेशकडे तर नसेल. नाही साहेब, माझ्याकडे दिनकरचा मोबाईल कसा असेल साहेब? आमच्याबरोबर खोटं बोलण्याचे परिणाम तुला माहिती आहेत ना? आई शपथ साहेब, मी खरं सांगतोय साहेब. मी कामाच्या व्यापामध्ये दिनकरला भेटलोय नाही. माझ्याकडे त्याचा मोबाईल नाही आहे साहेब. साहेब, ते रमेश साहेबच खुनी आहेत. त्यांना आता साहेब बोलायची पण लाज वाटते. सर आता खरं खोटं जाणून घेण्याचा एकच पर्याय आहे. लाय डिटेक्टर टेस्ट किंवा पॉलिग्राफ टेस्ट, एक अशी चाचणी ज्यामध्ये व्यक्तीचा श्वासोश्वास, त्याची हृदयाची स्पंदनं, त्याचा रक्तदाब या सगळ्या गोष्टींचं मोजमाप करून ती व्यक्ती खरं बोलतेय की खोटं बोलतेय याचा अंदाज वर्तवला जातो. या केसमध्ये सुद्धा खरा गुन्हेगार शोधण्यासाठी CBIच्या टीमनं याच गोष्टीचा वापर करायचं ठरवलं. पण त्यातनं ज्या गोष्टी समोर आल्या त्यानं हा गुंता सुटण्याऐवजी अधिकच वाढला. तुमचं नाव? रमेश पवार. तुमच्या बायकोचं नाव? नीलम पवार. तुमच्या मुलीचं नाव? मयुरी पवार. तुम्ही तुमच्या मुलीचा खून केलाय का? नाही. तुम्हीच दिनकर मोरेची हत्या केली आहे का? नाही. दिनकर मोरेला तुम्ही केव्हापासून ओळखता? गेल्या 10 वर्षांपासून तो माझ्याकडे आहे. सर, टेस्टवरून असंच वाटतं की दोघंही खरं बोलतात. मयुरी आणि दिनकरचा खून त्या दोघांनीही नाही केलाय. CBI टीमने केलेल्या शिफारशीमुळेच कोर्टाने मिस्टर रमेश पवार यांचा जामीन मंजूर केला आहे. ते थोड्याच वेळात इथे येणार आहे. ती बघा, गाडी आत्ताच इथे आलेली आहे. सर 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 कोर्टाने तुम्हाला जामीन दिलाय. तुम्हाला कसं वाटतंय सर? सर, जेलमधला तुमचा अनुभव कसा होता? सर, पोलिसांनी तुम्हाला कशी वागणूक दिली आहे? सर बोला. मिस्टर पवार, प्लीज बोला. तब्येत बरी नाहीये. हॅलो, त्यांची तब्येत बरी नाहीये. त्यांना बरं वाटलं की तुमच्याशी बोलतील. आता प्लीज जाऊ द्या. प्लीज प्लीज.
नाही. मला माझी चकोरी माझी मला दुसरं काही नको. दिनकर तुमचा सर्वंट, हा त्याच्याच रूमचा फोटो आहे ना? त्याच्या रूममध्ये या दारूच्या बाटल्या दिसत आहेत. तो दारू प्यायचा का? नाही सर, दिनकर दारूला हात पण लावायचा नाही. पण मग त्याच्या रूममध्ये आणखी कोणी राहायचं का, किंवा कोणाचं येणं जाणं होतं? नाही, ॲक्च्युली सर्वंट रूममध्ये दिनकर व्यतिरिक्त इतर कोणाला राहायची परमिशन नव्हती. डॉक्टर अनन्या जोशी यांच्याबरोबर तुमचे रिलेशन कसे आहेत? आम्ही पार्टनरशिपमध्ये डेंटल क्लिनिक चालवायचो. तसे आमचे संबंध खूप चांगले होते, पण पोलिसांनी आणि विशेष करून न्यूज चॅनल्सनी आमची जी काही बदनामी केली, त्यानंतर आमच्या दोन्ही फॅमिलीमध्ये खूप ऑकवर्डनेस आला आहे. मी समजू शकतो. आता काय बोलायचं बाकी आहे सर? पोलिसांनी माझ्या चारित्र्यावर जी चिखलफेक केली आहे ना, ती कधीच धुवून निघणार नाही आहे. अहो, लोक आमच्याकडेही संशयाने बघायला लागलेत. शिवाय क्लिनिकमध्ये पेशंट्सही कमी झाले. आता तर असं वाटतं की हे शहरच सोडून जावं लागणार आहे. हे बघा, या सगळ्यांचा तुम्हाला किती त्रास होतोय याची कल्पना मी करू शकतो, पण या मर्डर केसमध्ये आम्हाला तुमचीच मदत लागणार आहे. मला सांगा, या पवार फॅमिलीचं कोणाशी वाद होतं का, किंवा त्यांचा कोणी शत्रू होता का? तसं तर कोणी नव्हतं, पण रमेशच्या रागीट स्वभावामुळे कधी कधी प्रॉब्लेम्स व्हायचे. नाही, यू डोंट वरी, मी पर्सनल यामध्ये लक्ष घालतो. ठीक आहे, ओके. अरे मूर्खा, काय झालं सर? कधीपासून काम करतोयस तू इथे? सॉरी सर. तुझे कास्ट बनवतोय, सगळेच्या सगळे प्रॉब्लेमॅटिक आहेत. अरे पेशंटचे मला पर्सनली फोन येत आहेत. हे क्लिनिक जे आहे ते माझ्या नावावर चालतंय. सर बेनाम टॉकिंग, जस्ट लिसन. एक दिवस तू माझं हे क्लिनिक बंद पाडशील बघ, तुला बस खाडायला पाहिजे का रे? आळशी कुठला लाट पडून हाकलून दे ना इथून, तेव्हा चक्कर देईन तुला आता. सर, तो शैलेश फार वाईट वृत्तीचा होता. मला खूप चिड यायची त्याची. रमेशने त्याला कामावरून काढण्याचा निर्णय पण घेतला होता. थँक्स माहिती दिल्याबद्दल. फडणवीस, एक काम करा, हा दिनकर आणि शैलेश यांच्या सर्कलमध्ये जितकी माणसं आहेत, नोकर, आया, वॉचमॅन, सगळ्यांची चौकशी करा. येस. मॅडम, मला जास्त काही माहीत नाही, पण ते डॉक्टर पवार जेव्हा शैलेशला ओरडले होते तेव्हा तो खूप वैतागला होता. सगळ्यांसमोर माझा अपमान केला. नोकरी करतो म्हणून काय गुलाम समजतो काय मला? पाहिजे तेव्हा शिव्या द्या. अरे शांतो शांतो. नाही, आता मला सूर उगवायचा आहे. येड्या, तुला जरा जास्तच झाले वाटतं. हा, अरे बाबा, गप नोकरी कर आणि पगार घे. तो डॉक्टर काय मला कमी शिव्या देतो काय? मी ऐकून घेतो ना. हा, घेतो ना. तू ऐकणारच रे, तुला ती मयुरी आवडते ना म्हणून. आता बघ मी काय करतो ते. आता मी बदला घेणार एकेकाचा. साहेब, मी काही केलेलं नाहीये, मला मारू नका. आमच्या संघटनेला जर समजलं ना तर बघा. धमकी देतोयस? नाही, चामडी सोलून काढे ना तुझी. आता खरं खरं सांग, 15 तारखेला रात्री कुठे होतास? साहेब, मी माझ्या घरी होतो साहेब, जेवलो आणि झोपलो. पण त्या रात्री तुझं मोबाईल लोकेशन समाधान नगर दाखवत आहे, पवारांच्या घराजवळ. साहेब, ते मला काय माहित नाही साहेब. साहेब, मी का जाईल तिथे? मयुरीचा खून करायला. त्या डॉक्टर पवाराचा बदला घ्यायचा होता ना तुला? साहेब, मी नाही गेलो तिथे. साहेब, मी गरीब आहे म्हणून तुम्ही मला फसवताय ना? साहेब, त्या डॉक्टरांनी पैसे दिलेत ना तुम्हाला? ह्याच्या घराची झडती घेऊया, चला.
कोपरा शोधून काढा, बघा काय सापडते का. येस. सर हे बघा, याच्यावर लाल डाग आहे. बहुतेक हे रक्ताचेच असावं. अजून काही सापडते का बघा. येस. सर, हा चाकू मिळालाय. ह्याच्यावर पण रक्ताचे डाग असल्यासारखं दिसतंय. हे दोन्ही एव्हिडन्स लॅबमध्ये पाठवून द्या. हा शैलेश आणि विलास दोघांची नार्को टेस्ट करण्याची व्यवस्था करा. येस. विलास डॉक्टर रमेश पवार. डॉक्टर रमेश पवार स्वभावाने कसे आहेत? डॉक्टर नालायक. तुला त्यांचा राग येतोय का? शैलेश तुला त्यांचा राग येतोय का? सोड. 15 तारखेला रात्री तू कुठे होतास? शैलेश, मी काय विचारतोय? 15 तारखेला रात्री तू कुठे होतास? बंगल्यात होतो. बंगल्यात काय करत होतास? ते तिकडे गावाने. ए बाबा नोई, चला निघा आता. 1 वाजला. मला झोपायचंय. सकाळी लवकर उठावं लागतं. ए जाऊ रे आरामात. एक काम कर, विस्कीचा आणखी 1 पॅक घेऊन आण जा. शैलेश बाळा निघा आता. जर कोणी बघितलं ना तर वाट लागेल माझी. हे मयुरी जागी असेल काय रे? जाऊन भेटू का तिला? मला लय आवडते रे ती. ए विलास, तोंड सांभाळून बोला. माझ्या मुलीसारखी आहे ती. मला जावंय मान्ना. चला निघा आता. बस झालं. 1 पॅक द्या ना. देतो की घुसवू? तुम्ही लोक ना माझं लय डोकं फिरवता खरंच. हे घे. कुठे चाललंय? अरे आज जाऊया ना. विलास, आज जाऊ नका. मला मयुरी खूप आवडते. विलास निघा इथून. शैलेश पुढे काय झालं? मेली. हॅलो. ओके, थँक्यू. सर, शैलेशच्या घरात जे पिलो कवर सापडलं होतं त्यावरचे ब्लड स्टेन्स दिनकरचेच आहेत. सर सोडा हो. सोडा ना. सोडा. बघा पोलिसांची मनमानी बघा. शेवटी सत्याचाच विजय होणार. सर, मयुरी प्रकरणात तुम्ही यांना अटक करत आहात सर. आता आमचे लोक नक्कीच आवाज उठवतील. हा अन्याय थांबलाच पाहिजे. साहेब, आम्ही काही केलेलं नाहीये. हा अन्याय आम्ही नाही सर करणार. खूप नाटकं झाली तुमची. तुम्ही काय केलंय ना ते मी सगळं सांगतो. हे बघा साहेब, तुम्ही या सगळ्या गोष्टी रचून सांगताय. यातलं काहीच खरं नाहीये. हो साहेब, हॉस्पिटलमध्ये नशेच्या हालतमध्ये आमच्याकडनं काही बोलून घेतलं, पण कोर्टामध्ये हे पुरावे चालत नाही. आम्हाला हे आधीच माहिती होतं. खूपच हुशार आहेस तू.
तुझी ही हुशारी आमच्या पुढे चालणार नाही, कळलं? त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरे सुद्धा पुरावे आहेत. सोडा मला, जाऊ द्या मला, सोडा मला, सोडा मला, जाऊ द्या मला, सोडा मला. कुठे आहे आमची एक मिनिट. आत कसे काय आलात तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? कोणाला सोडा? आम्ही मजदूर युनियनचे कार्यकर्ते आहोत आणि तुम्ही विलास आणि शैलेशला डांबून ठेवलंय. एक मिनिट. त्यांना आम्ही डांबून ठेवलेलं नाहीये, ते खुनी आहेत. ते निर्दोष आहेत. डॉक्टर पवारांनी वरपर्यंत सेटिंग लावली आणि स्वतःची खून प्रकरणातून त्यांनी सुटका करून घेतली आणि आमच्या निर्दोष लोकांना त्यांनी अटकवलंय. तुम्ही त्यांना सोडा. ते शक्य नाहीये. ही काही शक्य नाही ना, तर आम्ही असंच आंदोलन चालू ठेवणार. मजदूर युनियन जिंदाबाद, 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 जिंदाबाद. अजून एक नवीन डोक्याला टाक. शैलेश निर्दोष आहे मॅडम. शैलेश त्या रात्री घरीच होता. नाही, तो जर बाहेर गेला असता तर आम्हाला दिसलं असतं ना. आमच्या घराचं दार 24 तास उघडं असतं. पण पोलिसांकडे पुरावे आहेत की शैलेश त्या रात्री बंगल्यावरच होता. सगळं खोटं आहे मॅडम. पोलिसांना असे खोटे पुरावे गोळा करायला कितीचा वेळ लागतो? सगळं कळतं आम्हाला, सगळं खोटं आहे. मयुरीचा मोबाईल एका माणसाकडे सापडला, पण त्याचं म्हणणं असं आहे की त्याला तो रेल्वे ट्रॅक जवळ सापडला. सर, पूर्ण फोन फॉर्मॅट केला गेलाय, सगळा डेटा उडवलाय. हॅलो, काय? अहो काय बोलताय तुम्ही? अहो कसं शक्य आहे? हे बघा, आमची पूर्ण केस फिरते. तुम्ही नीट चेक करा पुन्हा एकदा. काय झालं सर? लॅबमधून कॉल होता. त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली. कालच त्याने आपल्याला सांगितलं की शैलेशच्या घरी आपल्याला जे पिलो कवर सापडलं त्यावर दिनकरच्या रक्ताचे डाग होते. आणि आज ते असं म्हणतात की त्या पिलो कवरची अदलाबदली झाली लॅबमध्ये. खरं तर दिनकरच्याच पिलो कवरवर त्याच्या रक्ताचे डाग आहेत आणि शैलेशच्या घरी जे आपल्याला पिलो कवर सापडलंय त्यावर जे डाग होते ते रक्ताचे डाग नाही आहेत, ते पान मसाल्याचे डाग आहेत. काहीतरी गडबड नक्की आहे सर. आणि एवढंच नाही आहे, शैलेशच्या घरी आपल्याला जो चाकू सापडला त्यावर जे डाग दिसले होते ते डाग कोंबडीच्या रक्ताचे आहेत. ही सगळी मेहनत फुकट चालली आहे. शैलेश आणि विलासला आपल्याला सोडून द्यावं लागणार. एक काम करा, त्या दोघांचेही रिलीज पेपर तयार करा. ओके सर. शैलेश जाधव आणि विलास सुर्वे, तुम्ही काय म्हणाल? आम्ही म्हटलं होतं ना की सत्याचाच विजय होणार. शेवटी तेच झालं. आम्ही निर्दोष आहे. सर, तुम्ही निर्दोष सुटलात. तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला खूप छान वाटतंय. आता फायनली आम्ही निर्दोष आहे. थँक्यू. सर, मयूर आणि दिनकर यांच्या खुनाला 3 महिने झाले आहेत आणि अजूनपर्यंत आरोपी सापडला नाही. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा, पुरावे गोळा करण्यासाठी आणि गुन्हेगाराला पकडण्यासाठी आम्हाला उशीर होत आहे, हे खरं आहे. पण आमचे संपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. सर, नक्की खरा गुन्हेगार कोण आहे? लोकल पोलीस म्हणत होते की डॉक्टर रमेश पवार हेच खुनी आहेत. सर, तुमच्या पुढील तपासाची दिशा काय असेल सर? त्या आम्ही ठरवू. थँक्यू. त्या मेल्या डॉक्टरला नरकात बी जागा मिळणार नाही. मला माहिती आहे, त्यानेच माझ्या नवऱ्याचा खून केलाय. माझा नवरा नेहमी बोलायचा, तो डॉक्टर लई उलट्या काळजाचा आहे. नेहमी शिव्या देत असतो. मेलेले किडे पडो त्याच्या तोंडात. एखाद्या केसच्या बाबतीत जितक्या टोकाच्या गोष्टी घडू शकतात तितक्याच किंबहुना त्याहून कित्येक पटीनं जास्त गोष्टी या केसच्या बाबतीत घडत होत्या. एखाद्याच्या चारित्र्याचे वाभाडे काढणं ही तर अत्यंत सर्वसामान्य गोष्ट झाली होती. स्वतःच्याच मुलीच्या खुनाचा आरोप असलेले श्री रमेश पवार हे या आरोपातून सुटतायत की काय असं वाटत असतानाच या केसने एक वेगळंच वळण घेतलं. सीबीआय सुद्धा आता हात टेकतेय की काय असंच वाटायला लागलं होतं. मीडियाच्या वाढत्या प्रेशरमुळे सीबीआयच्या टीमवरचा तणाव सुद्धा वाढत होता आणि अशातच सीबीआयच्या टीमनं या केसचा सोक्षमोक्ष लावायचं ठरवलं.
सर मला वाटतं लोकल पोलिसांची पहिली थेरीच करेक्ट होती. रमेश पवारच खुनी असणार. सर आपलीच दिशाभूल होती. म्हणजे बघायला गेलं तर दिनकरच्या रूममधल्या पिलो कव्हरवर रक्ताचे डाग सापडले. याचा अर्थ असाच होतो की रमेश पवारने ते मुद्दाम तिथे ठेवलं असणार. साहजिक आहे, स्वतःला वाचवण्यासाठी तो बरेच प्रयत्न करणार. मलाही तेच वाटतंय. बेडरूमच्या एसीमुळे बाहेरचा आवाज आत येत नाही असं स्टेटमेंट रमेश पवारांचं होतं. पण दरवाजा थोडा जरी उघडा असता तरी बाहेरचा आवाज आत येण्याची शक्यता आहेच की. आणि शिवाय बेडरूममध्ये पंखा असताना तो गोंगाट करणारा एसी त्याने का लावला हा प्रश्न आहेच. सर मग आता इन्व्हेस्टिगेशन कोणत्या डिरेक्शनने करायचं? नार्को टेस्ट. रमेश, तुम्ही तुमच्या मुलीचा मयुरीचा खून का केलात? मी नाही केला मयुरीचा खून. माझी छकुली. मिसेस नीलम, तुम्हाला माझा आवाज येतोय का? तुम्ही तुमच्या मुलीचा खून केलात का? नाही. केस आपल्याला क्लोज करावी लागणार. सर, सीबीआयने आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये असं लिहिलं आहे की त्यांना तुमच्यावरच संशय आहे, पण फक्त परिस्थितीजन्य पुराव्याने ते गुन्हा सिद्ध करू शकत नाहीयेत सर. ह्या क्लोजर रिपोर्टला मी आव्हान देणार आहे. म्हणजे गुन्हा सिद्ध होत नसताना देखील ते जगासमोर आम्हालाच गुन्हेगार ठरवत आहेत आणि हे आम्हाला मंजूर नाही आहे. नीलम पवार यांच्यावर मयुरी आणि दिनकरच्या हत्येची केस चालवण्यात आली. सीबीआयच्या स्पेशल कोर्टानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या दाम्पत्यानं या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान दिलं आणि 3 वर्षांनंतर कुठलाही ठोस पुरावा नसल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. सीबीआयनं पुन्हा एकदा या निर्णयाला आव्हान दिलं आणि ही केस पुन्हा एकदा उभी राहिली. एक निष्पाप मुलगी जिनं तिचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी अनेक स्वप्न पाहिली होती आणि या सगळ्या स्वप्नांचा अखेर चुराडा झाला. यामध्ये तिची काय चूक होती? खरं तर काहीच नाही. मग चूक कोणाची होती? गुन्हेगार कोण होता? या प्रश्नांची उत्तरं मात्र आजही कोणाकडेही नाही आहेत. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेच्या आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन गुन्ह्यासह. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची खूप काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.